Now we are studying the fifth chapter of mathematics, decimal fraction. Lecture number 1, decimal fraction. आता decimal fraction काय आहे हे बघण्याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी द नंबर. नंबर म्हणजे संख्या. नंबर म्हणजे संख्या आणि संख्या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे इंटिजर. इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे 2, -3, 0, +5, +7, -9 हे इंटिजर. 2 नोटबुक्स आणायचे आहेत, 5 बॉल्स आणायचे आहेत, 7 पेन्स आणायचे आहेत, -3 स्टेप्स जावा, -9 घर जावा, असं म्हणजे इंटिजर्स हे पूर्णांक पूर्ण संख्या आहे. आणि दुसरं असतं ते म्हणजे फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्ण संख्या. फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्ण संख्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 2 हा इंटिजर आहे आणि 3 हा इंटिजर आहे, पण 2 आणि 3 च्या मध्ये भरपूर संख्या आहेत. म्हणजे जसं की आता 2 आणि 3 च्या मध्ये अडीच आहे. अडीच मग अडीचला आपण असं लिहू शकतो अडीच म्हणजे 2.5. 2.5 आता अडीचला म्हणजे 2 आणि 3 च्या मधलं दाखवतोय फक्त मी तुम्हाला. पण 2.5 आपण असं लिहू शकतो 5/2. कारण 5 पेरू जर दोघात वाटले तर प्रत्येकाला किती मिळणार? अडीच. 5 भाकरी दोघात वाटा बरं किती मिळणार? अडीच. की म्हणजे अडीचच मिळणार ना. 5/2 म्हणजे 5 आहेत वस्तू आणि त्याचे 2 भाग करायचे समान. म्हणजे हा एक, हा दुसरा आणि हा अडीच. 2.5 आपण 2.5 असं लिहू शकतो किंवा 2.5 आपण असं लिहू शकतो 2.5 किंवा 2.5 आपण असं लिहू शकतो 2.5. मी असे फ्रॅक्शन लिहिण्याच्या 3 पद्धती. ह्याला म्हणतात कॉमन फ्रॅक्शन, ह्याला म्हणतात मिक्स्ड फ्रॅक्शन आणि ह्याला म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन लिहिण्याचे 3 प्रकार आहेत. कॉमन फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन, डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे ही रूप आहे. ह्याचा अर्थ आहे 2.5, ह्याचा पण अर्थ आहे 2.5, ह्याचा पण अर्थ आहे 2.5. म्हणजे 2 आणि 3 च्या मधली संख्या. आता 2 आणि 3 च्या मध्ये सव्वा 2 पण आहे. सव्वा 2 म्हणजे 2.25. म्हणजे 2.25 तुम्ही असं लिहू शकता 9/4. म्हणजे समजा तुम्ही 9 वस्तू घेतल्या आणि त्याचे जर समजा 4 भाग केले, 4 समान भाग करायचे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. आता 1 राहिला हा, मग त्याचे 4 तुकडे करून म्हणजे हा तुकडा इथे येईल, हा तुकडा इथे येईल, हा तुकडा इथे येईल आणि हा तुकडा इथे येईल. असे 4 सव्वा 2 म्हणजे 2 चतुर 2 चतुर 2 चतुर असं 9/4. किंवा मग आपण असं लिहू शकतो 2.25. किंवा मग आपण असं लिहू शकतो 2.25. 2.25 म्हणजे 2.25 तेवढंच येतं. हे म्हणजे हे कॉमन फ्रॅक्शन, हे मिक्स्ड फ्रॅक्शन आणि हे डेसिमल फ्रॅक्शन. हे कॉमन मधनं मिक्स्ड मध्ये जाता येतं, मिक्स्ड मधनं डेसिमल मध्ये जाता येतं आणि ह्या तिन्हीचा अर्थ एकच आहे 2.25. 2.25 हा त्याचा अर्थ सव्वा 2. म्हणजे असं नाही की ही वेगळी संख्या, ही वेगळी संख्या, ही वेगळी संख्या. ही आणि ही इक्वलच आहे, हे आणि हे इक्वलच आहे, समान आहे, फक्त रूप वेगवेगळी. फ्रॅक्शनची 3 रूप असतात. वेगवेगळी 2 आणि 3 च्या मध्ये सांगितलं, असं 3 आणि 4 च्या मध्ये होईल, 3 आणि 4 आणि 5 च्या मध्ये पण संख्या येतील, -1 आणि -2 च्या मध्ये पण संख्या येतील, असं काय नाहीये. तर हे 2 आणि 3 च्या मध्ये दाखवलं मी फक्त. तर 2 आणि 3 यांच्या दरम्यान सुद्धा खूप संख्या आहेत की ज्यांना इंटिजर नाही म्हणतात, ज्यांना फ्रॅक्शन म्हणतात. अपूर्णांक हे अपूर्ण आहे ना, हे पूर्ण आहे ना. आपल्याला इंटिजर नाही शिकायचे कारण ते शिकून आलं. आम्हाला आता फ्रॅक्शन शिकायचे आणि फ्रॅक्शन मध्ये सुद्धा ह्यांचा अभ्यास शिकून आलो आपण. शिकलो ना मागच्या चॅप्टर मध्ये. आता ह्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे ते एकच आहे, हे सगळे फ्रॅक्शन्सच आहेत. ह्याचा अर्थ सेमच आहे, मिनिंग इज सेम, फक्त रूप वेगवेगळी.
आपण कसं पॅन्ट शर्ट घातले तर वेगळं दिसतो, धोतर आणि शर्ट घातलं तर वेगळं दिसणार. तेच आपण पार्लरमध्ये गेलो तर वेगळं दिसणार, आणखी केस कापले वगैरे. म्हणजे माणूस तोच आहे, फक्त रूप वेगवेगळी. हे संख्या तीच आहे, फक्त रूप वेगवेगळी, एकच आहे. 2.5 म्हणजे 2 आहे ना, 2.5 म्हणजे पण तेच, आणि 5/2 म्हणजे पण तेच. फक्त जाण्याच्या पद्धती असतात. कॉमन मधनं मिक्सड मध्ये जाता येतं, मिक्सड मधनं डेसिमल मध्ये जाता येतं, कशातनं पण कुठं पण जाता येतं. तुम्हाला तिन्ही कन्व्हर्जन दाखवतो, कन्व्हर्जन्स. आपण शिकायचं फ्रॅक्शन्स. आता आपण शिकूया कन्व्हर्जन्स, रूपांतर. म्हणजे समजा मला आता 5/2 दिलं, म्हणजे कॉमन मध्ये दिलं, इथं कॉमन लिहितो, इथं मिक्सड लिहितो, आणि इथं डेसिमल लिहितो. आता समजा मला कॉमन मध्ये दिलं 5/2. मिक्सड मध्ये कसं करायचं मी दाखवतो. मिक्सड मध्ये कसं करतात बघा. मिक्सड मध्ये कसं बघा, 5 ला 2 ने डिवाइड करायचं, 2 2 4, एक राहिलं. म्हणजे हे जे कोशंट आलाय, म्हणजे ह्याने भागायचं. हा जो कोशंट आला तो आधी लिहायचा, हा रिमाइंडर आलाय तो वरती लिहायचा, आणि ज्याने भाग लावलाय तो खाली, डिवायझर आहे तो खाली लिहायचा. हा 2 आहे ना, झालं. आता समजा डेसिमल मध्ये लिहायचं, समजा तुम्हाला कॉमन मधनं मिक्सड मध्ये आला, आता तुम्हाला समजा डेसिमल मध्ये लिहायचं. तर काय करायचं बघा, 5/2 घ्या. आता काय करायचं, हा जो फ्रॅक्शन आहे त्याच्या छेदात या. तर छेदामध्ये आपल्याला 10 किंवा 100 किंवा 1000 किंवा 1,00,000 किंवा 10,000 असं आणायचं असतं. आता इथं डिनोमिनेटर मध्ये 2 आहे, मग मला 10 आणू शकतो मी. आता 5 ने मल्टिप्लाय करा, खाली 5 ने केलं तर वर करायचं. म्हणजे खाली 5 ने केलं तर एका संख्येने वर खाली करतात. म्हणजे छेदात यायचं, अशा संख्येने मल्टिप्लाय करायचं की हे आलं पाहिजे, ह्यातलं काही पण. मग 5 ने करा, वरती पण करावं लागेल, कारण खाली गेले की वर करावं लागतं. इथल्या 5चा काही संबंध नाही. हे 2 5 ला 10 येण्यासाठी गेलेलं आहे, 5 5 ला 25 असं आलं. आणि आता छेदात जर 1 0 असेल ना, तर एक घर डावीकडे सरकून पॉईंट द्यायचा. म्हणजे पॉईंट आपण 5 आहे ना, त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा. हे मी एकच असतं. 2.5 आलं, 2.5 आलं. आता समजा मला हे दिलं 2 1/4, समजा मला मिक्सड मध्ये दिलं, आणि मला फ्रॅक्शन कॉमन मध्ये जायचं समजा. तर हे कसं करतात माहिती का, हे 4 आहे तसंच ठेवतात, ह्याने याला मल्टिप्लाय करतात. 4 2 जा 4 2 जा 8, आणि त्यात वरचं 1 ऍड करतात. 8 + 1 9/4. 2 1/4 आलं. म्हणजे ह्याच्यात गेलो, ह्याच्यात गेलो, ह्याच्यात कसं यायचं तर सांगितलं. आता डेसिमल मध्ये जाऊ आपण. 9/4 आहे. आता डिनोमिनेटर मध्ये मला हे करायचं आहे. मग आता कुठल्या संख्येने मल्टिप्लाय करू, तर 4 ला 25 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे 100 होईल. मग खाली गेले की वर करायचं, म्हणजे 25 4 100 आलं, आणि 25 9 जा 225 आलं. हे येतं. म्हणजे खाली जर 25 ने गेलं तर वर करायचं, कारण खाली 100 पाहिजे होतं मला. मग 100 म्हणलं की 2 घर सरकून पॉईंट द्यायचं डावीकडनं, हे एक घर पॉईंट द्यायचं, कारण 2 0 ना खाली. 2.25 म्हणजे हे लिहिण्याचे हे एकच असतं. आलो 2.25 2.25. किंवा उलट्या करतो. आता समजा मला गेलं इथं 3.75, आणि मला ह्याच्यात जायचंय, मिक्सड मध्ये कॉमन मध्ये जायचंय समजा, तर जातोय, दाखवतो. आता 3.75 काय, त्याला उलट करा, म्हणजे इथलं पॉईंट काढून टाका. पॉईंट काढला की पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, 100 ला खाली. म्हणजे हे एकच असतं उलट. हे पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत ना, 100 ला खाली. आता अशी कुठली संख्या आहे का जिने भाग जातो ह्या दोघांना, तर जातोय 5 ने जातोय. बघा रिड्यूस करतोय, रिड्यूस फ्रॅक्शन मध्ये करतोय, 5 ने भाग जातो. म्हणजे 5 2 जा 10, आणि 1 0, वरती 5 7 जा 35, आणि 5 5 जा 25, 5 ने जातो. आता परत 5 ने जातोय, परत 5 ने जातोय. लावायचं, जोपर्यंत जातोय तोपर्यंत लावायचं. 5 4 जा 20, आणि 5 1 जा 5, आणि 5 5 जा 25. त्याला भाग जातोय 15/4.
15/4 हे फ्रॅक्शन आलेलं कॉमन. 15/4. आता तुम्हाला मिक्स्ड मध्ये जायचं, मग 15 ला 4 ने डिवाइड करा. 4 3 12, म्हणजे हा कोशंट असतो तो आधी लिहायचा, हा रिमाइंडर आहे तो वरती लिहायचा, आणि डिवायझर आहे हा तो खाली घ्यायचा. 4 3 इंटिग्रल 3/4 एकच आहे. हे आणि हे समान आहे, काहीच फरक नाही. काहीच नाही. आपल्याला कशातनं पण कशा रूपात जातात फ्रॅक्शन्सच येते. म्हणजे समजा आता 7.5 मध्ये पॉईंट एक घर पुढे सरकवा, पॉईंट म्हणजे 75 करा, पॉईंट सरकवा पुढे सरकवायचं म्हणजे काढून टाकायचं. मग खाली 1 0 जायचं, कारण एकच घर आहे ना पुढे. आता अशी कुठली संख्या आहे का जिने वर खाली भाग जातो? यस, वर खाली भाग जाणारे आहे 5. 5 नेच जाणार ना, 5 नी 25 ने असं. 5 टू 10 आलं, आणि वर लावा 5 1 5 आणि 5 5 ने 25. 15/2. 15/2. आता 15 ला 2 ने करा, 2 7 14, म्हणजे 7 कोशंट आहे, हे रिमाइंडर आणि हे डिवायझर. 7 इंटिग्रल 1/2 एकच येते. हे आणि हे 7.5, 15 चे निम्म 7.5, हे 7.5 सेम आहे, काही फरक नाही. जास्त कन्व्हर्जन आपण करू शकतो, कशात म्हणजे कशात जाऊ शकतो आपण. समजा 2 इंटिग्रल 1/2 आहे. 2 इंटिग्रल 1/2. तर कसं करायचं, ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करा, 2 टू ज ह्यानी ह्याला, त्यात 1 ॲड करा बरंच. 2 टू ज 4 आणि 1 5 आलं, 5/2. हे छेदातलं 2 तसंच ठेवायचं. आता जर तुम्ही 5/2 घेतलं तर इथं झालंच आहे, सॉरी इथं झालंच होतं. तर मग हे काय ते 5 ने मल्टिप्लाय केले, आलं 2.5. किंवा 13/8 आहे समजा, 13/8. 13 ला 8 ने डिवाइड करा, 8 1 8, 5 राहिले, मग हे लिहायचं 1 इंटिग्रल 5/8, म्हणजे हे बाय. आता तुम्ही फ्रॅक्शन मध्ये गेला तर 1 इंटिग्रल 5/8 आहे, ते करायचं आपल्याला. मग आता 13/8 घ्यायचं. आता मला डिनॉमिनेटर मध्ये हे करायचंय 10, मग 8 ला मल्टिप्लाय केल्यावर 10 नाही होणार, नाही होत. 100 8 ला कशी मल्टिप्लाय करून 100 होईल, नाही होणार. 1000 होईल, होतं 1000 होतं. 125 ने करावं लागतं, 125 ने करायचं. 125 ने खाली गेलं की 1000 होतं, 125 ने वर करा 13 ला. वन 1625. आणि आता 3 0 पण पॉईंट 1.625. 1.625. आलं डेसिमल फ्रॅक्शन. तर आपल्याला कुठनंही कशातनं जात येतं, हे कशातनंही कशात जात येतं आपल्याला. मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये मिक्स्ड मधनं डेसिमल मध्ये जात येतं, डेसिमल मधनं कॉमन मध्ये जात येतं, कसंही करता येतं, काय प्रॉब्लेम नाही. तर फ्रॅक्शन लिहिण्याच्या 3 पद्धती: कॉमन फ्रॅक्शन ज्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर असतो, मिक्स्ड फ्रॅक्शन ज्याला एक इंटिग्रल पार्ट असतो आणि एक फ्रॅक्शनल पार्ट असतो, आणि डेसिमल फ्रॅक्शन जो पॉईंट मध्ये लिहितात. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर ज्यांच्या छेदामध्ये 10 असतं, ज्यांच्या छेदामध्ये 100 असतं, ज्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 1000 असतं, ज्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 10,000 असतं, ज्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लाख असतं, म्हणजे मल्टिपल्स ऑफ 10.
त्याला म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. The fractions which are having 10, 100, 1000, that is multiples of 10, are called decimal fraction. Like 3 by 10, एक घर सरकून पाडणार. 100 आहे, मग 2 घर सरकून पाडणार. 1000 आहे, मग 3 घर सरकून पाडणार. 10,000 आहे, मग 4 घर सरकणार. 1, 2, 3 आणि 4 पाडणार. 4 घर सारखायची. 1, 2, 3 आणि 4. आता समजा 1, 2, 3, 4, 5 घर आहेत, मग 5 घर सोडायची. 1, 2, 3, 4, 5 आणि मग पॉईंट द्यायचा. 0.00021. The fractions which are having 10, 100, 1000, 10,000, 1 lakh in the denominator, म्हणजे like 10 multiples of 10, are called decimal fraction. आणि ज्यांच्या छेदात नाहीये, 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, त्यांना मग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन करून, म्हणजे एका संख्येने वरखाली मल्टिप्लाय केलं तर चालतं. आपण 5वीत बघितलं इक्विव्हलंट फ्रॅक्शन म्हणतात. हा ना इक्वल असतो, हा ना इक्वल असतो. एका संख्येने मल्टिप्लाय करायचं आणि डिनोमिनेटर मध्ये 10, 100, 1000 आणू शकतो आपण. ज्यांच्या छेदात 10, 100, 1000 नाहीये, त्यांच्या पण डिनोमिनेटर मध्ये आपण 10, 100, 10,000 आणू शकतो. असं काही नाही, आणू शकतो. ह्याला सुद्धा डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण. प्रत्येक फ्रॅक्शनला आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो. ज्यांच्या डिनोमिनेटर मध्ये 10, 100, 1000 असतात ते डेसिमल फ्रॅक्शन्स असतात. आता उलट बघूया आपण. समजा हा डेसिमल फॉर्म मध्ये तर अंश छेदातल्या, समजा हा आहे डेसिमल फॉर्म मध्ये, तर लिहा. समजा हा आहे, तर लिहा तुम्ही. ह्याला लिहा तुम्ही अंश छेद बदल. ह्याला लिहा तुम्ही. तर कसं करायचं बघा. तर 0.25, मग त्याचं पॉईंट काढलं. पॉईंट काढलं की होणार 25 राहणार. ह्याला काही किंमत नाही. मग पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 1 आणि 2. मग एकावर 2 शून्य द्यायचे. 100. आता 31.2 आहे. पॉईंट काढला म्हणजे 312 झालं. पण पॉईंटच्या पुढे एकच घर आहे, मग एकच 0 द्यायचं. 10 झालं. आता 1.15 पॉईंट काढा, 115 झालं. पण पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, मग 2 0 द्या. आता 3 आहे, 0 पॉईंट. पॉईंट काढा म्हणजे हे 0 ला काही किंमत नाही, 3 आहे. आणि पॉईंटच्या पुढे किती? 1, 2, 3, 4. एक वर 4 शून्य द्या. पॉईंट काढा म्हणजे 3 घर आहेत. मग एकावर पॉईंटच्या पुढे 1, 2, 3 शून्य. असं तुम्ही करू शकता. हे झालं आपण इंट्रोडक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय ते आपण शिकलो. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण यांची कन्व्हर्जन, म्हणजे कॉमन मधल्या डेसिमल मध्ये, फक्त मिक्स नाही आपल्याला, कन्व्हर्जन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, ह्या 3 गोष्टी बघू. आणि मग त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, संपलं चॅप्टर. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बघायचं. नेक्स्ट